नमस्कार मैत्रिणींनो, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला ब्लाउजला बोटनेक डिझाइन कशी करायची हे सविस्तर दाखवणार आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। हे बघा, हे मी ब्लाउज कट करून घेतलेला आहे। याची उंची घेतलेली आहे 14.5 इंच। 1 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडलं। त्यानंतर 40 इंचाची चेस्ट असल्यामुळे चौथा भाग घेतलेला आहे 10 इंच आणि ते 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। आता बोटनेक असल्यामुळे मी 7.5 इंचाचं शोल्डर घेतलेला आहे। पूर्ण शोल्डर आहे माझं 15 इंच। 6 इंचाची आर्महोल आणि 1.25 इंच आर्महोलची गोलाई। आता आपल्याला बोटनेकचा आपल्याला गळा आखायचा आहे 3.5 इंचावर। त्यानंतर उभा पण 3.5 इंच। आता हे बॉक्स बनवून घेऊयात आपण। आता खालच्या साईडला पण आपल्याला एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे। आता गळ्याची पूर्ण उंची घेऊयात आपण। 11.5 इंचावर मी उंची घेतलेली आहे। आता याचाही एक बॉक्स बनवून घेऊयात आपण। आता इथं पूर्ण 2 बॉक्स बनवून घेतलेले आहेत। आता दोन्ही बॉक्सची मी गोलाई घेते। आता इथं गळ्याला गोलाई दिलेली आहे आणि इथं आता आपल्याला गोलगळा टाकून घ्यायचा आहे बोटनेकचा। हे बघा, अशा प्रकारे। आता हे आपण कटिंग करून घेऊयात। चला तर मग चॅनलला नवीन आले असतील तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा। अजून काही शिकायची इच्छा असेल तर कमेंट करून सांगा। आता यावरती मी गळा पूर्ण आखून शिवून घेते, कारण ब्लाउज पीसचं कापड कडक असल्यामुळे इथं कॅनव्हास टाकायची काहीही गरज नाही आहे। आता हे पूर्ण मी पिनअप करून शिवून घेणार आहे। जसं पिनअप केलेलं आहे तसंच आपण शिवून घेत आहोत। आता आपल्याला काय करायचं आहे, हे पिना काढून जो आतला कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे अस्तरच्या कपड्याबरोबर। आता हे कट केल्यानंतर आपण याला छोटे छोटे टक्स टाकून घेऊयात, स्टिचेस देऊन घेऊयात। असं कट केल्यामुळे गळा छानपैकी पलटतो आणि फिनिशिंग पण छान येते। आता हे सरळ करून यावरती एक शिलाई मारून घेऊयात। ते व्यवस्थितरित्या आपण सरळ करून यावरती शिलाई मारून घेऊयात। आता हे कंप्लीट झाल्यानंतर आपण पूर्ण शिलाई मारून घेऊयात आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो पण कट करून घ्यायचा। आता एक कपडा आपण कटिंग करून घेऊयात।
आता आपल्याला यावरती डिझाईन तयार करायची आहे। आता हे मी साडीचे काठ घेतलेले आहेत। आता हे काठ मी कट करून घेते आणि याची आता आपल्याला काय करायची, छोटीशी नॉट बनवून घ्यायची आहे डिझाईनसाठी। आता हे शिवून घेतल्यानंतर आपण ही सरळ करून घेऊयात नॉट। सुई धाग्याच्या साहाय्याने आता मी हे सरळ करून घेते। बघा आता आपण ही सरळ करून घेऊयात। ह्या दोन्ही नॉट मी अशा सरळ करून घेतलेल्या आहेत। आता ह्या आपण 2 इंचाच्या अंतरावर कट करून घेऊयात। आणि आता हे आपण गळ्याच्या पूर्ण गोलाईच्या भागाला जोडून घेऊयात। ते 1 इंचाच्या अंतरानुसार मी हे पूर्ण नॉट डबल फोल्ड करून जोडून घेत आहे। आता हे पूर्ण जोडल्यानंतर आपण यावरती लेस लावून घेऊयात। खूप छान अशी नाजूक डिझाईन तयार झालेली आहे आपली। आता ही लेस लावल्यानंतर जी नॉट आहे त्या नॉटमध्ये आपल्याला ही गोल्डन कलरची नॉट टाकायची आहे। बघा पूर्ण जे आपण गोलाकार डबल फोल्डमध्ये नॉट तयार करून लावली होती त्यामध्ये मी ही नॉट टाकून घेतली आणि आपण ह्याचे लटकन बनवून घेऊयात। सुंदर अशी आपली ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे। आता आपण पाठीचे टक्स टाकून पाठीमागचा भाग रेडी करून घेऊयात। हे बघा दोन्ही नॉट तयार झालेले आहेत। आता वरच्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। इथे फोल्ड करून ही नॉट त्यावरती जोडून घेऊयात। आता शोल्डरचा मध्य काढून मी हे टक्स टाकून घेते। दुसरा टक्स तशाच प्रकारे टाकून पाठीची पट्टी जॉईंट करून घेऊयात। आता यावरती एक दाबटीप टाकून खालच्या साईडला फोल्ड करून ठेवायची। यावरती शिलाई मारून घेऊयात। तर अशा प्रकारे आपली ही बोटनेक ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे। धन्यवाद।